देश हा देव असे माझा. नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 25व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचं प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत. त्याचाच पुढचा भाग आज आपण ऐकूया. मंडळी, सरदार पटेलांची दूरदृष्टी, निर्णय क्षमता आणि धडाडी त्यांनी हाताळलेल्या प्रत्येक प्रसंगातून दिसून येत होती. इंग्रजांनी जेव्हा सत्तेचं हस्तांतरण भारताकडे करायचं ठरवलं, तेव्हा सरदार पटेल नसते तर कोणकोणत्या विपरीत गोष्टी घडल्या असत्या त्याची कल्पनासुद्धा करवत नाही. केवळ पटेल यांच्यासारखा धडाडीचा नेता होता म्हणून विविध संस्थानं भारतात समाविष्ट होऊ शकली. मंडळी, जिना यांचा भारतातील विविध राज्य आणि संस्थानं यांच्यावर जसा डोळा होता तसाच तो काश्मीरवर सुद्धा होता. काश्मीरचा लचका भारतापासून तोडायला ते सर्वात जास्त उत्सुक होते आणि काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानी सेना पाठवण्याचा त्यांचा विचार होता. पण पाकिस्तानी सैन्यातल्या त्यावेळी असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी या गोष्टीला चक्क नकार दिला. तेव्हा जिनांनी पठाणांच्या टोळ्या काश्मीरात घुसवल्या आणि काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या टोळीवाल्यांना पाकिस्तानकडून शस्त्र, पैसे इत्यादी गोष्टी पुरवण्यात आल्या. 4 नोव्हेंबर 1947 हाच तो भयंकर दिवस. सशस्त्र पठाणांच्या टोळ्या या दिवशी श्रीनगरजवळ अवघ्या 4 मैलाच्या अंतरापर्यंत येऊन पोहोचल्या. बारामुल्ला आणि काश्मीर खोऱ्यातली इतर शहरं तर त्यांनी आधीच घेतली होती. काश्मीरचे महाराज हरिसिंग धास्तावले होते. काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शेख अब्दुल्ला सुद्धा चिंतेत होते. दोघांनाही काळजी होती, पण दोघांच्याही काळजीचं कारण अगदी वेगवेगळं होतं. हरिसिंगांना आपलं राज्य बळजबरी पाकच्या ताब्यात जाईल ही भीती होती, तर शेख अब्दुल्ला यांना स्वतःच्या भवितव्याची चिंता सतावत होती. त्यांना काश्मीरचं सत्ताधीश बनायचं होतं आणि हा प्रांत जिनांच्या ताब्यात गेला तर आपली ती संधी हातची जाईल अशी भीती शेख अब्दुल्लांना वाटत होती. मंडळी, राजा हरिसिंग जे काश्मीरचे त्यावेळा महाराज होते, त्यांची अवस्था फार वाईट होती. त्यांना पाकिस्तानात सामील व्हावं की भारतात राहावं हे कळत नव्हतं. त्याला कारणही तसंच होतं. भारताचे पंतप्रधान शेख अब्दुल्लांना पाठीशी घालत होते. शेख अब्दुल्ला म्हणजेच काश्मीर, ते जे करतील ते काश्मीरच्या हिताचंच असेल असं नेहरूंना वाटत होतं. पण त्यांनी शेख अब्दुल्लांवर दाखवलेला विश्वास हा अवाजवी आणि अवास्तव होता हे पुढं शेख अब्दुल्ला ज्या पद्धतीनं वागले त्यामुळं सिद्ध झालं. शेख अब्दुल्लांना नेहरू जवळचा मित्र किंवा पाठचा भाऊ मानत होते आणि या त्यांच्या वागण्यामुळेच हरिसिंगांची चिंता वाढली होती. अशी स्थिती जर स्वतंत्र भारतामध्ये सुरुवातीलाच राहिली तर आपलं भविष्य काय ही चिंता
हरिसिंगांच्या मनात होती. त्यामुळे ते स्वतंत्र राहण्याच्या विचारात होते. तशातच या अस्थिर राजकीय स्थितीमध्ये पाकिस्ताननं सशस्त्र टोळ्या घुसवून आक्रमण केलं होतं. टोळीवाल्यांनी काश्मीरमध्ये आक्रमण केल्यानंतर काश्मीरचे प्रमुख ब्रिगेडियर LP सेन आणि ब्रिगेडियर कौल यांनी काश्मीरच्या परिस्थितीचा अहवाल नेहरूंना पाठवला होता. पण दोघांच्याही अहवालात कमालीची तफावत होती. ब्रिगेडियर कौल यांच्या मते काश्मीरमधली स्थिती शांत आणि नियंत्रणाखाली होती. त्यांच्या मते काश्मीरमधील आक्रमण ही गुंडांच्या टोळ्यांची किरकोळ कारवाई होती. उलट सेन यांच्या मते मात्र परिस्थिती गंभीर होती. टोळीवाल्यांच्या संख्येच्या तुलनेत काश्मीरमध्ये हाताशी असलेलं सैन्य अत्यंत तोकडं होतं. तातडीनं काही कारवाई केली नाही तर काश्मीर टोळीवाल्यांच्या हातात पडण्याची दाट शक्यता होती. असा परस्पर विरोधी अहवाल दोघं ब्रिगेडियरनी दिल्यामुळे कोणताही वेळ न दवडता स्वतः सरदार पटेल यांनी जाऊन परिस्थितीची पाहणी करायचं ठरवलं. मंडळी, यावेळी पटेलांना जम्मूमधून श्रीनगरमध्ये जायचं होतं. पण परिस्थिती अत्यंत धोकादायक होती. जम्मू ते श्रीनगर हा हवाई मार्ग अत्यंत अरुंद असल्यामुळे वैमानिकाच्या थोड्याशा चुकीनं सुद्धा विमान पाकच्या हद्दीत भरकटण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत सरदार पटेलांच्या जीवाला धोका होता. शिवाय कडाक्याची थंडी आणि दाट धुकं होतं. त्यामुळे सैन्याच्या अधिकाऱ्यांनी पटेलांना श्रीनगरला न जाण्याचा सल्ला दिला. पण देशहितापुढे पटेलांना आपल्या प्राणांची पर्वा नव्हती. त्यांनी अधिकाऱ्यांना आपलं विमान तयार ठेवायला सांगितलं. 4 नोव्हेंबरच्या पहाटे कडाक्याची थंडी आणि धुक्यात 3 व्यक्ती श्रीनगर विमानतळावर उतरल्या. त्यातली पहिली व्यक्ती होती सरदार पटेल. यावेळी त्यांचं वय होतं 72 वर्ष. दुसरी व्यक्ती होती पटेलांची कन्या मणीबेन. मणीबेननं लग्न न करता आपल्या वडिलांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी ती त्यांच्यासोबत होती. आणि तिसरी व्यक्ती होती संरक्षण मंत्री बलदेव सिंग. विमानतळावर उतरल्याबरोबर हे तिघंही ब्रिगेड हेडक्वार्टर्समध्ये गेले. तिथे ब्रिगेडियर सेन त्यांना परिस्थिती समजावून सांगत होते. ते बोलत असताना सरदार पटेलांचे डोळे मिटलेले होते. सेन यांना वाटलं की सरदार प्रवासामुळं थकले असावेत. पण पटेल त्यांचा शब्दानुशब्द कान देऊन ऐकत होते. पटेल यांनी त्यांच्या या भेटीनंतर तातडीनं 3 महत्त्वाचे निर्णय घेतले. ब्रिगेडियर सेन यांच्या मदतीला तातडीनं लष्कराची कुमक पोहोचेल अशी व्यवस्था केली. आणि त्यांच्या आज्ञेनुसार विमानानं सैन्यदलं धडाधड दाखलसुद्धा झाली. त्यांनी दुसरा निर्णय घेतला तो म्हणजे महाराज हरिसिंग यांना तातडीनं श्रीनगर सोडून जम्मूला जाण्याचा आदेश दिला. कारण श्रीनगरमध्ये त्यांच्या जीवाला धोका होऊ शकत होता. आणि तिसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे जम्मू काश्मीरमधले रस्ते आणि दळणवळणाची व्यवस्था मजबूत केली, ज्यामुळं सैन्याच्या गाड्या सहजपणे ये जा करू शकतील. टेलिफोन, तारा इत्यादी गोष्टी व्यवस्थित काम करतील याचीही त्यांनी व्यवस्था केली. मंडळी, त्यांच्या या 3 महत्त्वाच्या निर्णयांमुळे काश्मीर
पाकिस्तानच्या हातात पडण्यापासून वाचलं. या पटेलांच्या तातडीच्या कृतीमुळं आबोटाबादमध्ये तळ ठोकून भारतातील परिस्थितीवर लक्ष ठेवून बसलेल्या जिनांची मात्र निराशा झाली आणि काश्मीर ताब्यात घेण्याचं त्यांचं स्वप्न मात्र भंगलं. काश्मीरमध्ये राजकीय स्थैर्य प्रस्थापित व्हावं म्हणून पटेल सर्वतोपरी प्रयत्न करत होते. पण दुर्दैवानं त्यांना हवं तेवढं यश मिळू शकलं नाही. कारण पंडित नेहरूंनी पुढं काश्मीरची सत्ता शेख अब्दुल्लांच्या हाती सोपवली. सत्ता हाती येताच त्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. त्यांनी सरदार पटेल यांना आणि भारत सरकारला दिलेल्या आश्वासनांना चक्क केराची टोपली दाखवली. काश्मीरची स्थिती अशी हाताबाहेर जात असताना माउंटबॅटन यांनी आणखी 2 असे निर्णय भारताला घ्यायला लावले की ज्यामुळे काश्मीर प्रश्न आणखी चिघळला. त्यांनी काश्मीरमध्ये सार्वमत घ्यावं असं भारताकडून मान्य करून घेतलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेण्याची मागणी नेहरूंकडून मान्य करून घेतली. या सगळ्या गोष्टी सरदार पटेल आसामच्या दौऱ्यावर असताना घडल्या. किंबहुना पटेल यांच्या अनुपस्थितीतच त्यांना असे निर्णय घ्यायचे होते हे दिसून आलं. पटेल हजर असते तर त्यांनी निश्चितच या गोष्टींना विरोध केला असता. पण नेहरू आणि माउंटबॅटन यांनी घेतलेले हे निर्णय स्वतंत्र भारताच्या दृष्टीनं कायमची डोकेदुखी बनले. भारताचा हा अंतर्गत प्रश्न विनाकारण संयुक्त राष्ट्रसंघात गेला आणि बडी राष्ट्र त्यांच्या सोयीसाठी या प्रश्नाचं राजकारण करायला लागली. मंडळी, शेख अब्दुल्लांना काश्मीरमधल्या आपल्या अनिर्बंध सत्तेच्या मार्गात पटेल यांच्यासारखी लगाम घालणारी व्यक्ती अजिबात नको होती. सरदार पटेल म्हणजे त्यांच्या मनमानी कारभारात मोठाच अडथळा होता. त्यांनी नेहरूंच्या मागे लागून काश्मीर प्रश्न पटेलांकडे असलेल्या गृह खात्याच्या अखत्यारीतून काढून घ्यायला लावला. नेहरूंनी पटेलांकडून काश्मीरचे अधिकार काढून घेतले. पटेलांचा आता नाईलाज झाला. ते हतबल झाले. काश्मीरमधल्या घडामोडी आणि शेख अब्दुल्लांचा अन्यायकारक कारभार पाहत बसण्याशिवाय त्यांना गत्यंतरच उरलं नाही. अशा अनेक गोष्टींनी व्यथित होऊन सरदार पटेलांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायचं ठरवलं. पण गांधीजींनी केलेल्या मध्यस्थीमुळं त्यांनी तो मागं घेतला. पण या सगळ्या प्रकरणात भारताचं जे व्हायचं ते नुकसान झालंच. काश्मीर प्रश्न कायमचा चिघळत राहून भारताची एक ठसठसणारी जखम बनला. मंडळी, सरदार पटेलांचं हे प्रेरणादायी चरित्र आपण पुढच्या भागातही पाहणार आहोतच. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. अशी घडावी माझ्या हातून, अशी घडावी माझ्या हातून.
भावपुरांची भरुनी ओंजळ, भावपुरांची भरुनी ओंजळ, प्राणज्योतिनी ओवाळीन मी देवांचा राजा. हो हो हो, देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. धन्याशाया समर्पणाने, धन्याशाया समर्पणाने, या जन्माचे होईल सोने, या जन्माचे होईल सोने. मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी करू जा. हर हर महादेव, हर हर महादेव. हो मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दा